तो त्याला सांभाळता येते. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो जगा कोणावर दया करू शकत नाही. सोपा मुद्दा आहे का नाही? जिने 9 महिने पोटात सांभाळलं तिच्यावर जर तो दया करीत नसेल तर ते तुमच्यावर दया करतो असं समजायचं. आपण मानित असेल तर आपल्या गोळ्या संपल्यात. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो बडवा कोणाचाच होऊ शकत नाही. सगळ्यात मोठी दया तिथं असली पाहिजे. ऐका पुढे. बाईनं सांगितलंय लुगडं कोणाचं आहे? माझ्याच पत्नीचं आहे. ठीक आहे, मिळेल मला? नाही देऊ शकत. बाई किती चतुर होत्या सांगू तुम्हाला. बाईनं तुकोबारांना विचारलं तुमच्या गळ्याला जो कपडाला जो गंध आहे तो गोपीचंदच आहे का? होय. तुमच्या गळ्यातली जी माळ आहे ती तुळशीचीच आहे का? होय. मग कपाळाला गोपीचंद लावणारा आणि गळ्यात तुळशीची माळ घालणारा वारकरी असतो. वारकरी असतो आणि वारकऱ्याच्या अंतकरणात जिव्हाळा असतो. जिव्हाळा. मला आतापर्यंत वाटत होतं की ज्याच्या कपाळाला गोपीचंद आणि गळ्यात तुळशीची माळ आहे तो वारकरी आहे आणि वारकऱ्याच्या अंतकरणात जिव्हाळा असतो. पण मला आज कळालं जिव्हाळा नसणारे पण वारकरी आहेत. म्हणायले कोण आणि ऐकायले कोण हे लक्षात ठेवा. म्हणायली जगाची मालकीन आणि ऐकायले तुकोबार आहे. गिरगावचा बाळ्या नाही, तुकोबार ऐकायले तुकोबार आहे. तुकोबार आहे. मला आज कळालं की गळ्यात माळा घालणारे सुद्धा दयाळू नसतात. त्यांच्याकडे पण ओलावा नाही, जिव्हाळा नाही. कुठे हात घातला असन, काय झाला असन तुकोबारायच्या अंत करणारा बाण लागल्यासारखं वेदना झाल्या. देवा, दारातलं लुगडं बाईने विचारलं कोणाचं आहे तर माझ्याच पत्नीचं आहे. द्या म्हणावं तर मी नाही म्हणतो. त्यार्थी माझ्या कपाळाच्या गंधावर आणि गळ्यातल्या तुळशीच्या माळावर या वारकरी संप्रदायाशी हात घातलाय, मुळाशी हात घातला. बाईनं करू काय? थोडा वेळ तुकोबाराय खिन्न झाले आणि बाईच्या पुढे 2 पावलं टाकले आणि मग बाईनं सांगितलं, येते दादा. अरे या गावात फक्त असं वाटत होतं तुझ्या दारातली माती पाहिल्याच्या नंतर त्या मातीच्या कणाकणामध्ये विठ्ठल भरलेला आहे असा दिसतोय. वर्णन किती गोड बघा. अरे तुझ्या दारातल्या, तू आणि मी म्हणण्याची माझी पात्रता नाही बरं तुकोबारायला. लक्ष्मी आई साहेब बोलायल्यात. लक्ष्मी आई साहेब बोलायत हे लक्षात ठेवा. लक्ष्मी आई साहेब म्हणतात, अरे वारकरी दादा, तुझ्या दारातल्या मातीच्या कणाकणात विठेवर मालक दिसतोय. तुझं भक्तीचं टोक इतकं मोठं दिसतंय. पण आज कळालं दुसऱ्यावर दया करण्याची हिंमत तुझ्यात नाही. हे उठते मी. कुठे हात घातलाय? त्रास झाला. तुकोबारा एक एक विवेकाच्या टोकाने देवाला विनवणी करत असतील. देवा, काय प्रसंग आणलास रे? काय धर्म संकट हे रे आजचं?